नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आपण ब्लाउज कटिंग पाहणार आहोत. हे पहा, आज मला हे ब्लाउज कट करायचे आहेत. त्याच्यामध्ये डिझाईन आहेत काही आणि स्लीवच्या डिझाईन आहेत काही. त्याच्या अस्तर आहेत, इस्त्री करून आणली आहेत. जरा कटिंगची जागा चेंज झालेली आहे. पहा, सगळ्याच अस्तरला इस्त्री करून घेतलेली आहे. तिन्ही पण अस्तर एकाच कस्टमरचे आहेत, त्याच्यामुळे मी एकदाच इस्त्री करून घेतली सगळ्याला. हे पहा, तर हे पहा मैत्रिणींनो, 3 अस्तर मी एकावर एक ठेवून घेतले व्यवस्थित. पण तसं तर आज मी दिवसभराचं काहीही काम केलेलं नाहीये, पण आज कटिंग करून ठेवावी म्हणलं, म्हणजे उद्याच्याला शिवायला सोपं जाईल. तर 3 ब्लाऊज एकाच लेडीजचे असल्यामुळे कट करायला सोपं जातं. त्यातमधून प्रॅक्टिस एवढी झाली आहे की ब्लाऊजचे 2 माप घेतले तरी पूर्ण ब्लाऊज कट करू शकते. आता ते सांगतात नाही का, डायोग्राम असतो, चार्ट असतो, तसं प्रत्येक 2 माप असले की त्याचा पूर्ण चार्ट लक्षात येतो. आणि जे बऱ्याच दिवस शिवतात त्या प्रत्येक टेलरनीला माहीतच असेल. पण त्याच अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा मैत्रिणींनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी किंवा रोजच्या दिनचर्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग, तुम्ही जर टेलर असाल तर तुम्ही सांगा, तुम्ही ब्लाऊज कसे कट करता किंवा एका येळात किती ब्लाऊज शिवता. तसं तर मी काही जास्त ब्लाऊज शिवत नाही एका येळात, पण ठीक आहे, त्यातमध्ये प्रयत्न असतो 1 2 3 4 शिवायचा. आज काही शिवलेलं नाहीये. एडिटिंग व्हिडिओ शूट करायला सुद्धा जागा नव्हती. आपली रोजची जागा बिझी आहे शूटिंगची, त्याच्यामुळे जागा चेंज झालेली आहे. तर थोडासा शूट करायला प्रॉब्लेम येतो, तर डिटेलमध्ये नाही शूटिंग करू शकत. पण आजचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केला नव्हता, लाईव्ह नाही आणि शॉर्ट व्हिडिओ पण नाही. मग त्याच्यामुळे म्हणलं कटिंगचाच व्हिडिओ टाकावं. पण हे तुम्ही पाहू शकता, मी ह्याच्या स्लीव्ज कट नाही केलेली. म्हणलं बाईला एखादी नवीन डिझाईन टाकावी म्हणून कट नाही केली. क्रॉसपट्टी नंतर 2. आता सकाळी लवकर उठून शिवायचा प्रयत्न, जर झाले तर शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तुम्हाला. आणि ही आहे ऑर्गेन्झा साडी, जसं की पापच लागले. मी ह्या साड्यावर जे ब्लाऊज शिवायला प्रॉब्लेम येतो किंवा जास्त जड जातं त्या साड्यावर व्हिडिओ बनवला होता. पण मला वाटतं व्हिडिओ बनवलाय ते जास्तच मनावर घेतलंय की साड्यांनी सगळे आजकाल असल्याच ब्लाऊज येतात आणि रिफिल स्लीव्ज. आता ही रिफिल स्लीव्जच कट करायची, पण ह्याची बॉर्डर आपल्याला काढायची नाहीये. मग त्याच्यामुळे इकडल्या साईडला रुंद घेतलं मी, बॉर्डरच्या साईडला दंड घेरा आणि इकडल्या साईडला कटिंग, म्हणजे कटिंग उलटी ठेवलेली आहे. तर हे पहा, आपले ब्लाऊज कटिंग झालेले आहेत. पूर्ण रेडी ब्लाऊजचं लुक कसं असेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला